मी इथं म्हणजे तुमचे जे आहेत इंजिनियर सर यांच्याशी बोललो. बरं. त्याच्यानंतर ते स्वतः म्हणजे तिथं आम्हाला स्टँडवर आले नाही आले. बरं, बरं. म्हणजे हे जे तुम्ही सेवा दिली की कशी आता कुठं गेलो तर एवढी हे काळजी घेत नाहीत. इथं अशी काळजी वाटली की तिथे न्यायालय आले ते म्हणत आम्ही इथं आहो तुम्ही इथं या. नाही तर मग विचारा लागत होतं. बरोबर. नाही सर, त्याची जी आपुलकी वाटली आपुलकी सर हे महत्वाचं आहे. आता सर्व तुम्ही जे जवळपास शेतकऱ्यांचे मुलं आहे माझ्याकडे. हो बरोबर आहे. जवळपास सर्व. हो ना. आणि मी यांना तेच सांगतो की बाबा प्रॉडक्ट विकायला आपल्याला गरज नाहीये. नाही एक लोकांना नॉलेज द्यायचं आपल्याला. आपल्याला समाधान भेटतं. नॉलेज याच्याहूनही येऊन राहिलं आपण पाहून. पण इथं कसं आल्यावरही समाधान होऊन राहिलं याला महत्व आहे. नाही बरं वाटलं सर तुम्ही आमच्याविषयी चांगले बोलले. नाही चांगलं आहे तेच बोललो मी जे आहे ते. आता तुमच्या त्याचे व्हिडिओ पाहिले कोणी उत्तर प्रदेशातून आलेले शेतकरी राजस्थानमधून आलेले शेतकरी मी त्याची 5 वर्ष आधीचे पाहिले. आता मागचे जे काही आहे 2 महिन्याचे 1 महिन्याचे ते व्हिडिओ पाहिले. त्याच्यामध्ये समाधान वाटलं म्हणून म्हटलं की इथपर्यंत आपण जाऊनच येऊ. एक नवीन मुद्दा माझ्याही लक्षात आला की बुवा म्हणजे जमीन खारवट असली तर फळबाग ते आपण जर समजा एखादं टरबूज म्हणा किंवा पेरू म्हणा त्याच्यावर मीठ टाकलं तर चव बदलते. तर आमच्या भागात 1 नंबरचं म्हणजे बागायत होऊ शकते. पण काय आहे की ते नदीहूनच पाणी उचलायला पाहिजे. आता याची आहे यानं बोर केलेली आहे पण आमची इथं खारपण पट्ट्या असल्यामुळे खडकच नाही आहे. तर त्याच्यामधलं पाणी खारवट आहे. ते काही भागात थोडंसं लांब गेलो तर एका पाण्यातच जमीन जसं हे समुद्रात मीठ तयार होते तसं मीठच तयार होते एकाच दिवसात. बरं. आणि यायचं थोडेसे सर तुमच्यासाठी ना आमची ड्रीप जास्ती वरदान साबित होईल. का सांगतो, आज 20,000 रुपये एकरची ड्रीप केली आणि ती तुमच्या जमिनीत खार आहे म्हणजे पाण्यात पण खार आहे. हो आहे. आणि ती जर चोकअप होऊन गेली तर तुमचे पूर्ण 20,000 रुपये जातील. आता आम्ही काय सांगतो 11,500 रुपयाची ड्रीप करा. आता 20,000मध्ये जवळपास 12-13 हजार रुपयाची नळी आहे आणि आमच्या याच्यात फक्त 6,600ची नळी आहे. पुढच्या वर्षी समजा 2 वर्षाने मी म्हणतोय 5 वर्ष पण 2 वर्षाने समजा चोकअप झाली तर तुम्ही पाईपलाईन बदलवू नका, फिल्टर बदलवू नका, व्हेंचुरी फर्टिलायझर टँक बदलवू नका, फक्त नळ्या बदलवून टाका. 6-7 हजार रुपयात तुमची ड्रीप नव्याने सुरू. म्हणजे हे चांगलं राहील आपल्याला. सर जसं ड्रीप बनवत असताना आहे ना आता ही नळी काढीच का म्हटले की बाबा तुमच्या गावात 1,600 रुपयाला बंडर भेटतं, 1,700 रुपयाला बंडर भेटतं, दुकानावर भेटते बरोबर. कंपनीचं त्यांना म्हणा की मला तू कागदावर लिहून दे की हे बंडर 1000 मीटरचं पक्का आहे. ते नाही लिहून देणार. सर विचारा, तुम्ही पहिला प्रश्न विचारा, काही हरकत नाही. आम्हाला सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच ड्रीपवर टरबूज खरबूजाची लागवड करायची आहे. बरं. त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. बरं. म्हणजे आम्ही आलो अमरावती जिल्ह्यातून पण आम्हाला म्हणजे अकोला जवळ पडते. तिथंही ड्रीप आहे पण मी आपलं यूट्यूबवरचे पाहिल्यानंतर की इथं आपल्याला तिथं जाऊन आलो आम्ही. तर तिथं म्हणजे दुकानावरही पाहिलं आणि कंपनीतही पाहिलं. तर हे जे आपल्या इथं हे जे ड्रीप आहेत हे 2 आपण घेतले. तुम्ही सॅम्पल घेतले हो हे सॅम्पल घेतलेले. तर त्याच्यापेक्षा हे चांगले वाटले आम्हाला. म्हणजे हे याची क्वालिटी चांगली वाटली. ते पेप्सीच आहे तिथं म्हणजे कमी रेटची आहे पण हे असं वाटते की हे जरी आहे पण याच्यामधूनच थोडंसं माल मटेरियल आहे. हे हेवी वाटून राहिलं त्याच्या बरोबर. आणि हे त्याच्यापेक्षा हेवी आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिल्यांदा ड्रीप करता आहात आणि तुम्ही त्या हिशोबाने तुमच्या गावातल्या किंवा आजूबाजूच्या दुकानदारांना पण भेट दिली, कंपनीवाल्यांना पण भेट दिली आणि तिथे ह्या ड्रीप म्हणजे 11,500 रुपयामध्ये आम्ही जे 1 एकरचं पॅकेज देतो त्याच्यापेक्षा तिथली ड्रीप थोडी हलकी वाटते तुम्हाला. हलकी वाटते पण स्वस्त पण आहे. पण याच्यापेक्षा स्वस्त होईल. 10,000 होईल ते बरोबर. तर त्याच्यामध्ये आपलं म्हणजे व्हेंचुरी पण आहे. याच्यामध्ये आपल्या याच्यात व्हेंचुरी याच्या 11,500 मध्ये नाही आहे. बरोबर. तर आम्हाला ती व्हेंचुरी पण लागेल. पैसे समजा त्याचे अलग आम्ही द्यायला तयार. बरोबर. इथूनच आम्हाला म्हणजे हा एक प्रश्न आला की ह्या 11,500 रुपयाच्या 1 एकरच्या ड्रीपला तुम्ही व्हेंचुरी जोडू शकतात का. तर तिथं व्हेंचुरी आपल्याला म्हणजे खत द्यावं लागेल किंवा बाकीचं काही द्यावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला व्हेंचुरी आवश्यक आहे. अजून तर पहिला मूळ प्रश्न तुमचा जो होता की तुमच्या गावामध्ये तुम्ही जी ठिबक बघितली ती ठिबक आणि ही ठिबक मध्ये फरक आता आम्ही मागच्या वर्षी तशी जुनी वापरली. बरं. पण हे
म्हणजे ते फ्लॅट मध्ये नव्हती, ते गोल मध्ये होती. पण ते जुनी होती, दुसऱ्याची आणलेली. ओके, म्हणजे तुम्ही कोणाकडे बाबा तो टाकत होता तर दे बाबा थोडी 1 वर्ष म्हणजे दुसऱ्याची आणि वापरून बघतो मी काय आहे. त्याच्यापेक्षा हे जे आपली 31,050 11,500 रुपये बंडर 3150 रुपयाचं. 3150. तर हे म्हणजे सेम वाटून राहील तशी. म्हणजे ते जाडी आहे, पण हे जशी फ्लॅट असल्यामुळे हे सर आता कसं होतं माहिती आहे का, हा एक जो मुद्दा आहे ना, हा भरपूर वेळा मी शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो की समजा मला शर्ट घ्यायचा आहे आणि मी शोरूमला गेलो आणि तिथे त्याने हा कपडा मला दाखवला. आता हा कपड्याचा शर्ट होता समजा 2,000 रुपयाचा, पण समजा नाही 2,000 रुपयाचा शर्ट नाही घ्यायचा मला. मग मी काय करतो की तिथून बाहेर येतो आणि बाहेर एका गाडीवर एक कपड्यांचं दुकान लागलेलं असतं शर्टाचं, मी तिथे पण जातो आणि तिथे पण शर्ट बघतो, तर तिथे 600 रुपयात शर्ट भेटतोय. आणि म्हणायला काय होतंय की शोरूम मधला जो कापड होता ना, त्या कापडापेक्षा हा बाहेरचा कापड तर जाड वाटतोय, चांगला आहे, हा जाड वाटतोय आणि हा हलका वाटतोय. पण सर आता ही एकदम कॉमन उदाहरण दिलं मी. तुम्ही ठिबक सिंचन जेव्हा घेता ना, तेव्हा तुम्ही काय बघितलं पाहिजे, तर एकतर त्याच्यामध्ये जे ड्रिपर वापरले हे ड्रिपरची क्वालिटी. जर समजा आम्ही पण आता हे जे पट्टी इनलाईनचं म्हणजे फ्लॅट इनलाईनचं ड्रिपर आहे ना, हे तुमच्या माहितीकरता सांगतो की आम्ही तर स्वतः बनवतो म्हणून आम्हाला त्याचं नाही, पण मार्केटमध्ये 14 पैशापासून म्हणजे एक ड्रिपर 14 पैशाचं आणि दुसरं एक हलकं ड्रिपर जर घेतलं तर ते ड्रिपर 6 पैशाचं, एवढा फरक आहे. दुप्पट अडीच पटचा. आता तुम्ही म्हणाल की पैशाने काय फरक पडला, पण सर 3,000 ड्रिपर लागतं एका बंडलला, मोठा मोठी. बरोबर आहे. 3,000 गुणीला आज 6 पैसे जरी म्हटलं डिफरन्स, तरी तो 100-150 रुपयाचा फरक येऊन गेला. तर असा फरक असतो. मग तिच्यात फरक काय असतो, तर त्याची बनावट किंवा त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल वापरलं आहे. बरोबर. तर सर याच्यामध्ये कसं असतं की हे जे ड्रिपर आहे ना, हे एकतर शेवाळं प्रतिबंधक पाहिजे, ही पहिली अट. बरोबर. दुसरी की याचं जे फिनिशिंग आहे हे एकदम स्मूथ पाहिजे, कारण कुठे थोडासा जरी त्याला हे असलं कट किंवा त्याचं रफ सरफेस, तर तुमच्या पाण्यातनं बघा काही प्रमाणात शेवाळं येतच आणि ते तिथे अटकलं तर ते तिथे स्वतःला वाढवायला सुरुवात करतं. तिसरं की ह्या ड्रिपरमध्ये जो प्रवाह आहे हा खडखड वाहणारा पाहिजे. म्हणजे आत्ता आपण इथे उभे बरं, फ्लूड म्हणजे काय, पाणी आणि हवा अशी वस्तू की जी वाहू शकते. त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही टेक्निकल भाषेत फ्लूड म्हणतो. तर फ्लूड 2 प्रकारे वाहतं, एक टर्ब्युलंट फ्लो आणि एक लॅमिनार फ्लो. म्हणजे आता इथे हवा कशी वाहते, लॅमिनार एकदम, म्हणजे इथे कागद ठेवला तर शक्यता कमी की उडून जाईल, बरोबर. पण इथे जर पंखा लावला खडखड हवा वाहते, आपले केस उडत आहे, तर तो कागद इथून उडून जाईल. तर याला म्हणतो आम्ही टर्ब्युलंट फ्लो. बरोबर. तर काय होतं की ह्या ड्रिपरमधून जेव्हा पाणी वाहतंय बघा, ह्या ड्रिपर तुमची पाईपलाईन फुटली तर चिरकांडी उडते आणि यातनं थेंब पाणी कसं पडतं, तर याच्यामध्ये तशी रचना आहे आणि ती रचना 2 प्रकारे होते. एक तर म्हणजे तेवढा गॅप कमी करत जायचं, जसं आपल्या मंदिरात एखादी यात्रा असते तर आपण बॅरिकेड लावून काय करतो, एका वेळेस एक माणूस सोड. तर तिथे काय झालंय की त्या एका माणसाची ताकद किती आहे, 25 किलो. पण तिथे जर 6 माणसं मध्ये सोडले तर 6 माणसांची ताकद होईल 125 किलो, 150 किलो. तर हा एक प्रकार आहे की बाबा पाण्याचा प्रवाह कमी करत जायचा आणि त्याच्यातनं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी मिळवायचं, हा एक प्रकार आहे. तर याच्यामध्ये अडचण काय येते की कोणी माणसांचं तिथे असं अडवून दिलं तर मागचे 4 माणसांची इतकी ताकद नाही की त्या एकाला ढकलून देतील. नाही. तसं इच्छात आहे की मामुली जर काही तुमची घाण आली किंवा तुमच्या पाण्यात जे काही होतं ते जर तिथे अटकलं तर तुमचं ड्रिपर चोकअप झालं. पण तिथे जर टर्ब्युलंट फ्लो आहे, खडखड वाहत आहे, तर ते त्याला ढकलून देईल, निघून जाईल. आता तुमचा प्रश्न येईल की मग टर्ब्युलंट फ्लो तुम्ही कसा तयार करता, ते बघा मी तुम्हाला एकदम ड्रॉइंगवरच सांगतो. हे बघा, हे ड्रिपर आहे मोठी. तर आता बघा, एक हा जो गॅप असतो ना, हा गॅप आम्ही कमी करत चालतो, आम्ही म्हणजे मॅन्युफॅक्चरर. हे बघा, आता या 3 ठिकाणी जर तुम्ही हा गॅप बघितला
हा कमी कमी होत गेलाय. हो. म्हणजे इथून जेव्हा पाणी गेलं तर 20 लिटर गेलं, हो. इथून गेलं तर 8 लिटर गेलं आणि इथून गेलं तर 4 लिटर गेलं. चला 4 लिटर पाणी भेटलं, संपला विषय. तर हा झाला लॅमिनार फ्लो. आता आम्ही काय केलंय बघा, नवीन तंत्रज्ञान आहे. हा. पाणी इकडनं तिकडे जातंय, हो. बरोबर. बरोबर. डिझाईन चुकत असेल माझी, ठीक आहे. नाही, ठीक आहे. पण आता काय होतंय की हे पाणी आलं, हा हा. याला इथे अडवलं गेलं, हो. याचा बॅक प्रेशर ह्या प्रेशरपेक्षा कमी पडला, म्हणून हे पाणी परत पुढे सरकलं. समजलं. हां, मग हे पाणी परत इथे अडवलं गेलं, धक्काबुक्की झाली, पण यांची ताकद जास्ती म्हणून हे पाणी पुढे सरकलं. पण आता या प्रत्येक धक्काबुक्की काय होतंय की पाणी कमी होतंय पण ताकद वाढते. लक्षात येतंय. प्रत्येक धक्काबुक्कीत काय होतंय की पाणी कमी झालं, पाणी दरवेळेस कमी कमी पुढे गेलं, पण त्याची ताकद वाढत राहिली. तर इथे जर मामूली काही घाण आली तर हे त्याला पुढे घेऊन जाईल. तर हे झालं टर्बो फ्लो. आता आम्ही 4 लिटर या पद्धतीने मॅनेज केलंय. पाणी तर इथं म्हणजे इथून 4-4 लिटरच समोर जाईल. नाही ना, मी काय सांगतोय, ह्या ड्रिपर मधून थेंब थेंब पाणी का पडतं या आधी समजून घ्या. की हे बघा, याला तर वरतून कोटिंग आहे आणि याच्या खालतून म्हणजे हे जी खालतून आहे इथून पाणी पुढे जातं आणि त्याला तिथे जाळ्या दिल्या आहे आणि त्या जाळ्यातनं जे पाणी जाईल ते हा फ्लो झाला. मग त्याला असं अडवलेलं असतं मध्ये, म्हणून ते कमी कमी होत. त्याला किती अडवलेलं असतं तर तितकं अडवलेलं असतं की जितकं आम्हाला LPH पाहिजे, लिटर पर हवर. म्हणजे आपल्याला या छिद्र इथून या ड्रिपर हा, इथून मग आता इथून बाहेर गेलं ना सर की इथे परत बोकडा एरिया असतो आपल्या मंदिराच्या गाभ्यासारखा. हा, आणि इथे 2 छिद्र दिलेले आहे. तर ह्या 2 छिद्र म्हणजे बऱ्याच वेळा आता तुम्ही मला तो ऑफलाईन एक प्रश्न विचारला की ह्या ड्रिपरला छिद्र पाडायचं काही येतं का. अहो सर, माझं काय म्हणणं आहे की ह्याला कुठेही तुम्ही छिद्र पाडलं, समजा इथे छिद्र पाडलं तर हे तर पाणी बायपास झालं ना तुमचं, मग तुम्हाला 4 लिटर कसं भेटेल. तर असं नाही चालत. यातनं पाणी पुढे जाऊन ह्या एरियात कुठेही छिद्र पाडा, तुम्हाला 4 लिटर पाणी भेटणार आहे, बरोबर. पण इथे जर कुठे पाडलं तर ते चिरकांडी उडील. मग ते पाडा लागेल तर याच्यातच समजा. नाही, तुम्ही याला पाडूच शकत नाही छिद्र. ते जे तुम्ही मला विचारलं ना, मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो मागच्या वर्षी ग्रुप प्लग. हा, मी सांगतो. बऱ्याच वेळा काय होतं की एखादी ठिबक आपण 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष वापरली की त्याचे काही ड्रिपर बंद होतात, काही ड्रिपरचं पाणी कमी होतं आणि काही ड्रिपर चांगले चालू राहतात. मग शेतकऱ्यांची अडचण काय होते की बाबा आता ही ड्रिप तर बदलवण्यावर आली आहे, पण आता बदलवू नाही शकत, काही कारणानिमित्त पैसे नाहीये. तर तिथे ते शेतकरी काय करतात की एक मिनी ड्रिपर नावाची छोटी वस्तू येते, एकदम 15 पैसे 20 पैशाला एक भेटते ती. आणि ते जी वस्तू आहे ना मिनी ड्रिपर, ते ह्या ड्रिपरला नाही, या ड्रिपरच्या बाजूला इथे बारीक छिद्र करतात आणि तिच्यात ते खोचून देतात. हा, आता ते पण ड्रिपरच आहे पण ते इतकं टेक्निकली नाहीये. मग त्यातनं पण पाणी पडतं. मग शेतकरी लोक काय करतात, एखादी हंगाम 2 हंगाम त्या पद्धतीने काढून घेतात आणि मग नंतर एकदमच नाईलाज होतोय किंवा काही पैसे वगैरे आले की मग बदलवतात. पण इथे मी सावधान करू इच्छितो की हे जे मिनी ड्रिपर आहे ना, हे सुरुवातीच्या टप्प्यात कधीच वापरायचे नाही. शेवटी असले तर म्हणजे आज तुम्ही नडी घेतली, हे म्हणजे सुरुवात 1-2 वर्ष कधीच वापरायचे नाही. कारण सांगतोय की तुम्ही साधं ड्रिपर घेतलं जे 4 लिटर 8 लिटर आपण आंब्या मोसंबीच्या झाडाला वापरतो आणि ते ड्रिपर लावलं तर उद्याच्या दिवशी ते ड्रिपर काढल्यानंतर तिथे बंद करायची वस्तू भेटते, त्याला ग्रुप प्लग म्हणतात. पण हे मिनी ड्रिपरचं जे छिद्र असतं हे मोठं छिद्र असतं, हे एकदा जर पाडलं तर हे नंतर बंद होत नाही. तसं आहे की सुरुवातीला नाही, जेव्हा तुमचं ड्रिप तुम्ही एकदम फेकायच्या लायकीवर आलंय की आता हे तुम्ही विकणारे, तुम्ही हे संपवणारे, पण आता 4 महिने किंवा एखादा हंगाम काढायचा आहे तेव्हा. आता तुम्ही मला एक सांगितलं की तुम्ही टरबूजसाठी ड्रिप करणार आहे, तर तुम्ही पहिल्यांदा ड्रिप करताय म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही मल्चिंग 101% वापर करणार आहे. आपल्याकडे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की टरबूज मल्चिंग शिवाय होत नाही. तर तुम्ही काय करायचं, कुठल्याही तुम्ही असं आज इथे ड्रिप घेताय माझ्याकडनं, चांगली गोष्ट आहे, पण त्याची एक पद्धत आहे मल्चिंगच्या खाली ड्रिप वापरायची. म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी ते लक्षात घ्या की आधी ड्रिप लावायची
पाणी चालू करायचं, चेक करायची, नंतर आणि मग मल्चिंग आत करायची. कारण काय होतं, सर्व मध्ये जर समजा काही जॉईंट आले तर ते चांगले कसून घ्यायचे. आता मागच्या व्हिडिओत मी एवढं सांगितलंय, आता पुढचं सांगतो की ते कसण्यासाठी तुम्ही जो तार वापरता ना, तर त्याचे टोकं काय करता लोक बाहेर राहू देतात, आणि ते टोकं नंतर मल्चिंग मध्ये घुसता, हवा वगैरे आली की ती मल्चिंग फाडता. मग आता आम्ही काय सांगतो, बाबा ते टोकं पण वाकवून घ्या खालच्या बाजूला, किंवा त्याला कॉटन टेप गुंडाळून घ्या, म्हणजे तुमचं नुकसान नाही होणार. आणि मध्ये जर जॉईंट आलाय तर तो टाईट करा. कारण काय होतं, तुम्ही मल्चिंग आतरून दिलं, नंतर समजा लीक राहिलं तर तुम्हाला समजत नाही ना, कारण इथे लीक येतं पाणी इथूनच बाहेर येईल तर जरुरी नाही, ते तिकडे उतार येतं तिथून बाहेर येतं, मग तुम्ही तिथे मल्चिंग फाडून पाहता आणि तिथे काहीच नसतं. म्हणून ही काळजी घ्या. तर सर मी तुम्हाला सांगत होता की हे ड्रिपर मध्ये असा फरक पडतो. प्लस आता तुम्ही माझ्या कंपनीत आले होते, तर ह्या कंपनीत एक मोठी 25 टनाची गाडी अनलोड होत होती, तर तिथे काय बघितलं तुम्ही, की बाबा तुम्ही सांगा काय बघितलं? रिलायन्स, गेल, आयोसियर असं प्लॅस्टिक साबुदाण्याचे दाणे तिथे आम्ही उतरवत होते. आता तुम्हीच सांगा, तुम्ही ज्या कंपनीला भेट दिली, मला तर नाही माहित कोणत्या कंपनीला भेट दिली, हा त्या कंपनीत मी सांगतो तुम्हाला काय दिसलं, की बाहेर जुने भंगार नळी पडलेली होती. हो हा, मग आता सांगा सर, ती जुनी भंगार नळी तिथे का पडलेली होती? तर हा फरक आहे की आम्ही जी नळी बनवतो ना, ही 1 नंबर व्हर्जिन मालापासून बनवतो, प्युअर, म्हणजे IOCL किंवा गेल किंवा रिलायन्स या माला. आणि हे लोक काय करतात, जुन्या नळ्या विकत घेतात, बाय प्रॉडक्ट करून त्याचं ग्राइंडिंग करतात, मग ते स्वस्त नाही पडणार तर काय पडेल? बरोबर आहे ना. म्हणजे हे तिसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या, म्हणजे हे बिलकुल आता कॉमन झालंय मार्केटमध्ये. हेच जर मुद्दा हिंदीत असता ना तर मी सांगितला नसता, कारण हिंदीवाल्या लोकांना, जे आजूबाजूचे राज्यावाले लोक आहेत त्यांना अजूनही माहिती नाही, पण आपल्या महाराष्ट्रात कॉमन आहे. तुम्ही जे म्हटले की बाबा तुमच्या गावात 1600 रुपयाला बंडर भेटतं, 1700 रुपयाला बंडर भेटतं, दुकानावर भेटते, बरोबर, कंपनीचं. त्यांना म्हणा की मला तू कागदावर लिहून दे की हे बंडर 1000 मीटरचं पक्का आहे, ते नाही लिहून देणार. नाही लिहून देणार, कारण ह्या लोकांनी तिच्यात चोरी केली आहे. 900 मीटरचं दिलंय, 800 मीटरचं दिलंय, 950 मीटरचं दिलंय, म्हणजे दिसायला काय दिसलं की बंडल सारखं बंडल आहे. अरे पण जर त्याचं तुम्ही हे केलं, आता आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो एका एकराला 3 बंडल लागतात आमच्या 1000 मीटरचे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येतात, सर होत नाही. अरे तिथे जर त्या लोकांनी चोरी केली आहे तर कसं होईल? नाही, बरोबर आहे ना. तसंच आता हे 2000 मध्ये 1 एकर होऊ शकते, म्हणजे ते आपल्या अंतरावर आहे म्हणा. 4 फूट, ऐका ना, हे आम्ही 6 फुटाचं घेतलं, मग अजून कमी होईल. हो, तर आता आमची जमीन म्हणजे एकदम खारपान पट्ट्याची आहे, आणि तिथला जो काही समजा आपण टरबूज, खरबूज हे जे घेतलं त्याची साईज भरपूर वाढते. आमची इथं एका जणांना सुरुवातीला म्हणजे गोबी घेतली होती, तर ते गोबीचे फुल 10-10 किलोपर्यंत होते. एवढाले पपई तर चांगली मोठीच, म्हणजे साईज तिथले त्याची जी गोडी आहे, खाऱ्यामुळे खारपान, त्याची प्रत्येक फळाची गोडी खूप गोड आहे. आमचे जे खरबूज होतं ते एकदम गोड होतं. दूर बरेचसे म्हणजे त्या रोडनं, म्हणजे कधी कधी छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, त्यानं जर एक वेळ घेतलं की ते दुसऱ्यांदा जर आले तर ते तिथं थांबत होते, म्हणजे त्याची गोडी चांगली. तर सर जो प्रश्न होता की बा तुमच्या गावात स्वस्त ठिबक भेटते तर तुम्ही आमची महाग का घ्यावी, तर हे ड्रिपर प्लस त्याचं रॉ मटेरियल प्लस सर कसं आहे माहिती आहे का, की आता हा शर्ट आहे, आता मी ह्या ब्रँडचा शर्ट मागच्या 3-4 वेळेस वापरत होता, म्हणून मी आताही खरेदी केला तर तिथून खरेदी केला. कारण माझा अनुभव काय आहे की ह्या शर्टाला रिंकर पडत नाही, अड्या पडत नाही लवकर. त्याच्यानंतर आता हा स्वतः शर्ट आहे माझा, मी जवळपास 1.5 वर्षापासून वापरतोय, आणि याची शायनिंग अशी की नव्यासारखी आहे. मग सर जसं ड्रीप बनवत असताना आहे ना, आता ही नळी काळीच का? हो, ते पांढरी आहे, म्हणजे पेप्सी टाईप जे बरोबर, की बाबा उन्हामध्ये काळ्या रंगाचं टिकण्याची गुणवत्ता चांगली असते, म्हणून हिच्यात आम्ही जो काळा रंग टाकलाय, आता आम्ही कोणत्या क्वालिटीचा, आता हिच्यात आम्ही प्रॉपर सुप्रीम पेट्रोकेमिकल नावाची जी कंपनी आहे त्यांची मास्टर बॅच वापरतो, तर ती जवळपास 180-190 रुपये किलोची येते. मग ती आम्ही 25 किलोला 1 किलो टाकतो. आता हे लोक टाकतच नाही, किंवा अर्धा किलो टाकता, मग फरक पडेल ना रेटमध्ये, टाकतच नाही. आणि याच्या उपर सांगतो की शेवटी ना टेक्निकरी जो बनवणारा असतो तो टेक्निकरी असतो. म्हणजे आता आमच्या घरी बऱ्याच वेळा बघतो आम्ही की सणासुदाला वडे होतात, बरोबर, तर ते नौखा माणूस किंवा नौखी कोणी लेडीज आहे आमच्या घरात,
तर ती वडे तळते तर ती अहो आई हा वडा फुगतच नाही. आणि तिथेच लगेच मग मोठी जी आमची लेडीज असते किंवा वयस्कर आई मावशी कोणी काकी आहे हा बाजूला हो, आणि त्याच तेलामध्ये तेच रवण तो वडा फुगतो. तर ही कुशलता म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ह्या लोकांनी सर नडी बनवणं चालू केलं, पण यांना त्यातलं टेक्निक नाही माहित ना. ज्याले जे चव राहील, आता भेळ आपण प्रत्येक ठिकाणीच खातो, पण काहीच असे आहे की त्याची चव वेगळीच व्यापारी लागते. काय आता वडा का नाही फुगत अजून शेतकरी लोक मला कमेंटमध्ये विचारतील. तर एक स्पेसिफिक टेम्परेचर जर पोचलं तरच तो वडा फुगतो. हो बरोबर, हे गणित आहे, शास्त्र आहे. बरोबर आहे ते बरोबर. की आता कधी टाकायचं घरची लेडीज काय करते, पटकन गॅस मोठा करते, 2 मिनिटात केल थोडं मनासारखं गरम झालं की मग टाकते वडी. या लेडीजला समजतच नाही, नवख्या लोकांना. नाही बरोबर आहे. तर सर सांगायचं तात्पर्य काय की ड्रीप बनवत असताना शास्त्रीय माहिती असणं, प्रत्येक ठिकाणी शास्त्रीय माहिती पाहिजे म्हणा, हा फरक आहे. आता तुम्ही व्हेंचुरीचा विषय केला. सर तुमच्या गावामध्ये 10,000 रुपये पर एकरची जी ड्रीप भेटते तिच्यात व्हेंचुरी भेटते, 101% भेटते. तुम्ही तर मला माहिती नाही दिली. हा आता मी तुम्हाला काही माहिती देतो, उद्या गावाला गेले की चेक करा की ती व्हेंचुरी जर तुम्ही म्हटले नाही मला ड्रीप नको फक्त व्हेंचुरी पाहिजे, कितीची आहे तो म्हणे 400-500 रुपयाची व्हेंचुरी आहे. बरोबर, तुम्ही उद्या जाऊन चेक करा आणि मला फोन करा की सर तुमचं म्हणणं खरं निघालं. सर 400-500 रुपयाची व्हेंचुरी आमच्याकडे, पण आजपर्यंत आम्ही एकाही व्हिडिओमध्ये सांगतच नाही. कारण काय होतं सर, व्हेंचुरी काय, पाण्यात विड करणारे खतं ठिबकद्वारे द्यायची यंत्रणा, आणि ह्या यंत्रणेला कुठल्याही प्रकारचं इंधन चालत नाही. मान्य आहे? हां. मग ही कशी काम करते, तर आपण एखाद्या ड्रममध्ये नळी टाकतो आणि हवा ओढतो, तर त्यात एकदा पाणी यायला सुरुवात झालं, सायफन पद्धत म्हणतो वाटतं आपण, तर जोपर्यंत तो ड्रम खाली होत नाही तोपर्यंत पाणी येतं. आता याच्या मागचं शास्त्रीय कारण असं आहे की तुम्ही जेव्हा तिथली हवा ओढतात तेव्हा तिथला वातावरणाचा दाब कमी होतो बाहेरच्या वातावरणापेक्षा किंवा त्या पाण्यापेक्षा, आणि मग जिथे पाण्याचा दाब कमी असतो तिथे ते जायचा प्रयत्न करतं. बरोबर, मग इथले हवा ओढली म्हणजे तिथे व्हॅक्यूम तयार झालं, मग तिथे ते पाणी आलं, मग एकदा ते यायला लागलं. म्हणून आपण बऱ्याच वेळा बातम्यांमध्ये ऐकतो की अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला म्हणून पाऊस पडायची शक्यता. तर ते काय की बाबा इथे कमी दाबाचा पट्टा तयार झाला म्हणून तिकडे जे पाण्याचे ढग होते ते इथे आले आणि ते इथे आले म्हणून पाणी देते. तर सांगायचं म्हणणं काय सर की व्हेंचुरी कशी काम करते मी तुम्हाला समजावतोच, कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. की तुमची ही मेन पाईपलाईन, इकडे मोटर आहे तुमची, बरोबर, आणि इकडे शेत आहे, बरोबर. तुम्ही काय करता की इथून एक कनेक्शन काढता आणि याला व्हेंचुरी लावतात, इथे तुमची ही व्हेंचुरी, आणि इथून एक कनेक्शन काढून हे याला जोडून देतात, मध्यभागी एक कॉक लावतात. ओके, हा. तुम्ही हा कॉक बंद करून काय करत असतात की जेव्हा इथलं प्रेशर माना 0.5 kg होतंय तेव्हा इथलं प्रेशर 1.5 kg करतात. कारण तुम्ही कॉक बंद करताय म्हणजे मागचं पाणी दाबलं जाईल आणि पुढचं पाणी कमी झाल्यामुळे प्रेशर वाढेल. बरोबर, उलट प्रेशर कमी होईल इकडे वाढेल. ओके, हां. आणि हा दाब जेव्हा 1 kgचा होतो म्हणजे इथे समजा 1 kg तर इथे 2 kg करावं लागेल, इथे 2 kg तर इथे 3 kg करावं लागेल, तेव्हा ही व्हेंचुरी काय करते की तुमच्या ड्रम मधलं जे काही केमिकल युक्त पाणी आहे ते ओढायला सुरुवात करते. आता सर इथे हलकी व्हेंचुरी वापरली ना तर काय होतं की हा सर्व अरेंज करायला तुम्हाला जवळपास हा कॉक 90 ते 95% बंद करावा लागतो. हा, मग आता जर समजा तुमची मोटर एका मिनिटाला 100 लिटर पाणी देते आणि जाऊ द्या 90 चला माझं चुकलं असेल 70% बंद करावं लागला तर 100 जर 50 लिटर पाणी मागे दाबलं गेलं म्हणजे मागे दबाव वाढला, म्हणजे मागे पाईपलाईन फुटण्याची शक्यता वाढली, म्हणजे मागे प्रेशर वाढलं तर मोटर जळण्याची शक्यता वाढली, आणि याच्या समोर काय झालं की पुढे तुमच्या शेताला पाणी कमी पडतंय. तुम्ही पाणी दाबताय ना मागे, आपण गिअर बदलवला आणि आता दादा ST वाले महामंडळवाले दिसताय, आपण पहिल्याच गिअरवर किती बी ॲक्सिलेटर दाबलं तर गाडी 80च्या स्पीडवर कशी जाईल, गिअर बदलावा लागेल ना. तर सर आता हलक्या व्हेंचुरीत काय होतं की तुम्ही जर एवढं दाबत बसले तर तुमचं पाणी पुढे कमी जातं ना. आलं लक्षात. तर सांगायचं तात्पर्य काय, म्हणून आम्ही ही व्हेंचुरी बंद केली. आज जर तुम्ही हट्ट पकडला
की नाही मला बाबा ती 300 रुपयाची वेंचुरी पाहिजे, 400 रुपयाची वेंचुरी पाहिजे. आमचा माणूस 3 वेळा तुम्हाला समजवेल, नंतर काय म्हणेल सर तुम्ही मागताय म्हणून मी देतोय, होणाऱ्या संभाव्य नुकसानाला तुम्ही कारणीभूत, आमच्यावर खापर फोडायचं नाही. आपल्याजवळ किती आहे मग आमच्या सर आता कसं होतं की इथे आमची जी सुपर व्हेंचुरी आहे 2 तोंडांवाली, ती आम्ही प्रमोट करतो की जिथे मी 90-95% म्हणतोय ना तिथे ती 35-40% काम करते. पण आम्ही काय सांगतो तुम्ही व्हेंचुरीज वापरू नका, आता फर्टिलायझर टँक वापरा, आता फर्टिलायझर टँक वापरा. फर्टिलायझर टँक म्हणजे काय असते की इथे एक टंकी असते की जी बंद असते, बरोबर, आणि हिला असं जोडलेलं असतं. फक्त हिच्यात काय होतं की तुम्ही 2 इंची कनेक्शन काढताना तिथे आम्ही 1.25 इंची किंवा 1 इंची कनेक्शन काढायला लावतो. त्याच्यामुळे काय होतं की जिथे तुम्हाला व्हेंचुरी करता 35% कॉक बंद करावा लागत होता आमच्या, तिथे एकदम 1%, 2%मध्येच, कारण इथे 2 इंची पाईपलाईन मधून जर 1.25 इंची पाईपलाईन मध्ये पाणी जाईल, बरोबर, तर तिचं प्रेशर वाढून जाईल. प्लस इथे ही प्रेशर डिफरन्सवर काम नाही करत. साधंसं सूत्र आहे की जेवढं पाणी इकडनं आलं तेवढं पाणी इकडनं पुढे जाईल. आणि व्हेंचुरीमध्ये काय होतं की जे द्रावण आहे ना ते तयार करत बसावं लागतं, ते लवकरच होते बरोबर. हिच्यात काय नाही, आता युरिया आहे, आता युरियाचं द्रावण तयार करायला 20 मिनिटं लागले, 10-15, बरोबर. तुम्ही तिथे ते चालू केलं, ही व्हेंचुरी ऑपरेट करत बंद करत 20 मिनिटं लागले, बरोबर. आता तुम्ही एवढे 40 मिनिटं इथून सोडून जाऊ शकले का? नाही. आता आमच्याकडचे शेतकरी काय करतील, सकाळी आले, झाकण उघडलं, तिच्यात युरिया टाकल्या 2 बॅगा 1 बॅगा, झाकण बंद केलं, निघून गेले. 3-4-2 तासांनी येतील. जशी ती युरिया विरघळत होती तशी ती पुढे गेली. याच्यात पाणी मग 2 बॅग टाकल्यानंतर पाणी हेच येईल ना, 1/2 इंचीचं कनेक्शन किंवा 1.25 इंचीचं कनेक्शन. विरघळण्यासाठी काम नाही, हेच काहीच काम नाहीये, हातच लावायचा नाही, टाकून द्यायचं, आपल्या कामाला आपण मोकळे. या पाण्यातूनच ते विरघळत. आता इच्छात अजून फायदा काय झाला, एक तर मनुष्यबळ कमी लागलं, प्लस दुसरा फायदा काय झाला, तुम्ही मोकळे राहिले. तिसरा सर्वात महत्वाचा फायदा काय झाला की हळूहळू जर ते विरघळतंय तर हळूहळू जातंय, तर तुमच्या पूर्ण क्षेत्रामध्ये ते सारखं भेटण्याची पर्सेंटेज वाढून गेलं. ते बरोबर. नाही तर काय झालं, 10 मिनिटात संपलं. 10 मिनिटाचं पाणी तुमच्या समजा 500 झाडं होते तर 300 झाडांना पोचलं आणि 200 झाडांना पोचलं नाही. मग असमान वाढ होणं हा ड्रीप इरिगेशनचा सर्वात मोठी चुकी मानली जाते. हे आपलं हिचं आयुष्य किती वर्षाचं आहे सर? बघा, तुम्ही कुठलीही ड्रीप घ्या. आता बरेच लोक मला विचारतात, आता प्रश्न निघाला म्हणून त्याचं उत्तर देऊन टाकतो की सर तुम्ही म्हणता तुमचं इतकं टेक्नॉलॉजी चांगली आहे, तुम्हाला इतकं समजतं, मग तुम्ही ISI का नाही घेत? बरोबर. मी आत्ता काय शब्द वापरला की आम्ही सुद्धा 25 किलो रॉ मटेरियल घेतलं तर 1 किलो तिच्यात ब्लॅक मास्टर बॅच टाकतो. हे ISIच्या नियमानुसार आहे. तर ISI मधलं जे चांगलं आहे ते आम्ही सर्व घेतलंय, बरोबर आहे ना, बरोबर. पण आज ISI घ्यायला मला एक तर पहिल्यांदा 15-20 लाख रुपये खर्च आहे, प्लस तो मेंटेन करायचा खर्च आहे. आणि मला जर शेतकऱ्यांना मी म्हणत नाही माझी ड्रीप ISI आहे तर मी कशाला करता करू? नाही, बरोबर आहे ना, मी कशा करता करू? ISI असूनही त्याच्यातही डुप्लिकेट. ते जाऊ दे, आता त्या विषयात बोलणं पाप होईल. नाही आहे ना ते आता सर्वत्र. मला म्हणायचं काय की सर तुम्ही जो प्रश्न विचारला ना, बघा मी ISI का नाही घेत याचं सर्वात मोठं कारण हे की ISIचे सर्व नियम पाडून तुम्ही ड्रीप बनवले. ती ड्रीप सुद्धा 5 वर्ष टिकते. का? ड्रीप उन्हात खराब नाही होणार, ड्रीपचा भुगा नाही होणार, पण त्याचे जे ड्रिपर आहे ते चोकअप होतात की ज्याची जबाबदारी त्यांनी पण नाही घेतली आहे, मी पण नाही घेतली आहे, कोणीच नाही घेत. कारण तिच्या शेतकऱ्याचा सहभाग महत्वाचा आहे. समजा उद्या शेतकऱ्यांनी त्याला ऍसिड ट्रीटमेंटच नाही केली, क्लोरीन ट्रीटमेंटच नाही केली, त्याला फिल्टरच नाही लावले, फिल्टर लावले, आता बरेच तुम्ही म्हणार की जाडी काढून ठेवून देता लोक, मग फिल्टर लावून फायदा काय? सांगायचं तात्पर्य काय की अशा चुक्या झाल्या तर ती ड्रीप लवकर चोकअप होईल की ज्याची गॅरंटी कोणीच नाही घेतली आहे. मग आम्ही पण काय म्हणतो, बाबा तुम्ही ड्रीप घ्या, 5 वर्ष कमीत कमी वापरा, 3 वर्ष सुखाने निघतात. हे किती वर्ष जाईल आपली? सर मी तेच सांगतोय, हे आणि हे दोन. आता मी सांगायचा प्रयत्न करतोय पण अजून सोप्या भाषेत सांगतो. हे दादाला थोडं गाडीमधलं माहीत असेल, बरोबर. का साहेब, आयशर कंपनीची ट्रक घेतली आणि टाटा कंपनीची ट्रक घेतली तर दोघी किती वर्ष चालेल? ते आपल्या उत्तर काय दिलं? आपल्यावर आहे. सर मी सांगायचा काय प्रयत्न करतोय की तुम्ही आमचं 11,500 वालं बंडर घेतलं, तुम्ही आमचं हे 14,500 वालं बंडर घेतलं, किंवा आमची ही जाडमधली नळी घेतली 20,500 वाली,
ही सर्व ठिबक 5 वर्ष कमीत कमी टिकवा तुम्ही. बरोबर. सांगायचं तात्पर्य हो ना, काय बरोबर की बघा आहे. ही जी हे- 11,500 वाली नडी नाही, ही 20,500 वाली नडी आहे. ही दोघी पण 5 वर्ष टिकणार आहे. फक्त फरक काय पडणार आहे हम्म. की आरामाचा. ही गोल आहे तर फिटिंगला सोपी आहे. एकदा फिटिंग केली तर निघ होणार नाही. हम्म. याला शक्यतो तार मारायची गरज पडणार नाही. हम्म. बरोबर. बरोबर. हा, याला कसं आहे की थोडं मेंटेनन्स वाढेल. आता हे दादांनी जर वेगनॉर घेतली आणि फॉर्च्युनर घेतली तर दोघींचा आराम वेगळा भेटेल. तशातला बघा घ्या बरोबर. की सर तुम्ही ना, कारण 5 वर्षानंतर तुमची नळी खराब होणार आहे किंवा तुम्ही नळी बदलवणार हा, आहे. बदलवणार म्हणजे आहे. काय करणार आहे किंवा काय झालं तर तुम्ही हे बघा, नळीचा भुगा पडायला नको. जर पडला तर तो आमची चुकी. हम्म. नळी उन्हात खराब झाली तर तिच्यात तुमचा काही मोठी चुकी नाही, ती आमची चुकी आहे. हम्म. बरोबर. सांगायचं तात्पर्य काय आहे की ही नळी 11,500 वाली असो का 20,500 वाली असो, हम्म. तुम्ही 3 वर्ष एकदम सुखाने वापरतात. 3 वर्षानंतर काय होतं की कुठलं तरी ड्रिपल चोकअप होतं थोडंफार, हो. कुठेतरी उंदरं खाता, हम्म. कुठेतरी शेजारच्याला काही लागतं म्हणून तो उचलून नेतो, कुठे चोरी चपाटी होते, कुठे तुमचे शेतमजूर त्याला कट करतात म्हणून त्याला जॉईनर जास्त हा. होऊन जातात. हा. तर आम्ही काय सांगतो, एखादी बंडर घ्या, दुरुस्त करा. 4थ्या वर्षाला परत एखादी बंडर लागलं तर लागलं, नाही तर नाही लागत. असं 5 वर्ष जर वापरले तर तुमचे पैसे वसूल आहे. मग तुम्ही तुमचा निर्णय जर कोणी चांगला वापरणार आहे तर तो 11,500 वाला बंडल सुद्धा 6वं वर्ष 7वं वर्ष वापरू शकतो. ठीक आहे ना, मग आम्ही याचा उपयोग करून वापरू शकतो. नाही असं नाही आहे, कारण ही नडी पण उन्हात फाटणार फुटणार आणि याची जबाबदारी माझी. हो ना, ड्रिपर चोकअपचा नाही इलाज आहे. याचाच उपयोग आम्ही करणार आहोत. 11,500 रुपयाचं 1 एकरचं पॅकेज आता आम्ही वापरणार आहे तुम्हाला तुम्ही. 2 वर्षांना परत भेटील येऊ मग. नक्की या, आपण की परत आपले- व्हिडिओ हो, बनवू. की फक्त मी बुवा काय सांगतोय हे की चांगली- वापरणाऱ्यावर आहे. हो, हा, आज बघा ड्रिप खराब निघाली हो. म्हणजे काय की त्या ड्रिपर उन्हात फाटायला नको. हम्म. त्या ड्रिपरचा जो काही साईज सांगितली आहे ती साईज परफेक्ट आली पाहिजे. त्या ड्रिपरने जे काही ड्रिपर अंतरावर सांगितलंय तेवढ्या अंतरावर ते आले पाहिजे. हम्म. त्या ड्रिपरला आम्ही जेवढं सांगितलंय तेवढं पाणी पडलं पाहिजे, पण हिच्यात तुमचं प्रेशर तेवढं भेटलं पाहिजे. म्हणजे आम्ही काय सांगतोय की जोपर्यंत आमच्या ड्रिपरला 1 kg प्रेशर भेटेल तोपर्यंत आमचं ड्रिपर तासाला 4 लिटर पाणी टाकेल. आता जर तुम्ही लांबी जास्ती टाकून दिली तर नाही. प्रेशर कमी, तुम्ही 200 फूट लांबी टाका, 1 kg प्रेशर भेटलं सारखं पाणी पडेल. नाही, आपलं शेत म्हणजे 280 फूट आहे, हम्म. तर आपल्याला 140 एकदम 140 चे perfect. 2 भाग करावे लागतील. एकदम परफेक्ट मधून भाग करा. तर पाणी एक व्यवस्थित 140 फुटावर तर डोळे बंद करून पाणी जाईल. मागच्या वर्षी एकदमच एकसारखं पाणी गेलं होतं त्याच्यात, म्हणून म्हटलं हे पहिलाच वर्ष होतं हा, ते तुम्ही कोणाची तरी आणली न वापरली. भरपूर पीक झालं. अहो म्हणजे भरपूर सर, झालं. नाही आता तुम्ही फक्त पिकाचा फायदा दिसला म्हणून इथे आले, पण आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये ड्रीप इरिगेशन 25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी आलं. हम्म. ज्या लोकांनी ड्रीप वापरलं नाही ना त्यांची 10 वर्षापूर्वी अशी परिस्थिती झाली की ज्या बागामध्ये, आम्ही बाग म्हणतो, हो. की शेत चांगली नापीक केळी झालं. निघायची ती नापीक सर्व झालं. जमीन नापीक होऊन गेली. नापीक कारण का माहिती आहे का, मी हा मुद्दा आता प्रत्येक व्हिडिओत सांगतोय की आधी आपले पूर्वज जमिनीच्या खालून जास्ती पाणी उचलायचे नाही. नाही. आता आपण प्रत्येक जण जमिनीच्या खालून पाणी उचलतोय, तर जेवढं आपण खाली जातोय तेवढे खनिज त्यात विरघडून वर येत आहेत आणि ते खनिज पाण्यावाटे आल्यानंतर आपल्या जमिनीत मिक्स होत आहेत. मग जमीन नापीक होते ना. आज खडक बनून राहिले ना ते. पाण्याचा कमी वापर केला तर हे कमी खनिज आपल्या जमिनीत येत आहेत. बरोबर. तर सर आपण जर ड्रिपचा उपयोग केला तर आपलं ते फायदा होतोय, मनुष्यबळ कमी लागतंय, तण कमी येत आहे ना. यांचं शेत आहे, याचं शेत आहे, मी म्हणजे करत असतो ते. सर तुम्ही मला यांनी सांगितलं तुम्ही BSc ॲग्री आहे. नाही, BSc कोणत्या वर्षाचे? मॅथमॅटिक्स. मी जवळपास म्हणजे 90चा आणि कुठून? RLT कॉलेज अकोल्यावर. BSc ॲग्री आहे का मॅथमॅटिक? मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक आहे. मग तर अजून जास्ती विद्वान आहे तुम्ही. तर मग सर अजून काही डाऊट तुमचे? नाही, हे आता हा डाऊट होता की हे 5 वर्ष जाईल आणि हे 5 वर्ष 5 वर्ष. मग आपल्याला पैसा काय गमावता, याच्यातच करून पाहू आपण. 11,500 रुपयामध्ये 1 एकर करून बघा हो हो. आणि 2 वर्षात नक्की या भेटायला. नाही म्हणजे मग आम्हाला- तुम्हाला- जरी आमच्याबद्दल नाराजी असली तरी या. नाही नाही नाही, नाराजी तर नाहीच आहे. आता मी नाही म्हणजे असं नाही ना. हे बघा, व्हिडिओ पाहूच मी इथं आलेलो आहो. हे काल म्हणत मग काय आपल्याला झाले पुरते मॅटला, आपल्याला झालेच पैसे किती लागून राहिले म्हटलं. काही नाही सर, जास्त- आणि आलेच पाहिजे. आम्ही पण व्यापारी, आम्ही पण वर्षातनं 2 वेळा 3 वेळा मुद्दामून जातो किंवा गेले तर समजतं काय. हो. आता हे बघा, फर्टिलायझर टँक व्हेंचुरीचा विषय लक्षात येऊन गेला. हो ना, असं. बरोबर आहे. तर सर ठीक आहे, मग आता ही व्हिडिओ तर इथे आपण थांबवूया.
जर तुम्हाला असं वाटत असेल की बुवा आम्ही जो काही संवाद केला किंवा मी ज्या काही व्हिडिओ बनवतो तर त्या व्हिडिओ चांगल्या असतील, तुम्हाला नॉलेज भेटतं, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनात पण जर ठिबकबद्दल काहीही प्रश्न असतील तर आमचे इंजिनियर सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असतात. तुम्ही त्यांना कॉल करू शकतात.